मी समीर पुन्हा बोलतो. मॅडम, असा विषय झाला की आता हे जे लाडक्या बहिणीचा जो विषय आहे, आज माझ्या हिंगणघाटला, मी वर्धा जिल्हा हिंगणघाट विधानसभेत आहोत, माझ्याकडे 200 महिला आल्या. काय झालं, आपण जे केवायसी मध्ये जे आपण ऑनलाईन त्यांना केवायसी करायला सांगितले, त्यामध्ये जे 4-5 प्रश्न दिले होते होय नाहीचे, त्या होय नाही मध्ये काही लोकांचे उत्तर चुकलेले आहेत. त्यामुळे त्यांची केवायसी झाली नसल्यामुळे त्यांचे जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थीच्या खात्यामध्ये पैसे आले नाही या महिन्यात. त्यामुळे प्रचंड रोष आणि अनरेस्ट आहे महिलांच्या मनामध्ये. तर याच्यामध्ये माझी विनंती आहे की नव्याने केवायसीचा पुन्हा एकदा हे दिला पाहिजे प्रोफॉर्मा. काही कॅबिनेटची मंजुरी घ्यावी लागेल, कारण 31 डिसेंबर ही तारीख कॅबिनेटमध्ये ठरली होती. हो. आता सीएम सर गेले दाओसला. हो. ते आल्यानंतर मी त्यांच्यासोबत त्याची चर्चा करते. हो. आणि कॅबिनेटमध्ये आम्ही त्या पद्धतीनं त्यांच्याकडे हे करतो. पण आधी एक विनंती अशी आहे की जोपर्यंत आता ते हा पुढची केवायसी होता तोपर्यंत तुम्ही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जे पैसे पाठवले लाडक्या बहिणीला तोच धरून तुम्ही हे नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे पाठवा. आता नोव्हेंबर डिसेंबरचे सगळं करून झालं ना. नाही, पण याच्यामध्ये खूप लोक आहेत ना माझ्या. पण त्याच्यासाठी पण आपल्याला सीएम सरांची मान्यता लागेल ना कॅबिनेट मधली. तर ते आम्ही करतो ना. साहेब आता दाओसला गेले. वन्स ही कम्स बॅक, त्याच्यानंतर आम्ही साहेबांना हे करून करतो. माझ्याकडे त्या संदर्भातल्या भरपूर तक्रारी आहेत. आम्ही पण त्याचा प्रस्ताव तयार करतोय. पण त्याला सरांची मान्यता घ्यावी लागेल. तर आपण करतोय. आपण महिलांवर हे नाही होणार असं पण करतोय. पण याच्यामध्ये केवायसीचा म्हणजे प्रश्नपत्रिका बदलावं लागते, कारण की ती कन्फ्युजन वाली आहे. कन्फ्युजन वाली आहे. साधं सिंपल प्रश्न टाकून आपण गेला पाहिजे. तोपर्यंत यांचे नोव्हेंबरचे पैसे जर नाही आले तर खूप अनरेस्ट आहे. पुढे आमची निवडणुका आहे जिल्हा परिषदच्या, प्रत्येक गावात तोच विषय आहे. एवढी विनंती आहे थोडंसं तुम्ही. नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आलेली आहे. ती महत्त्वाची बातमी आपण या आधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत जातील. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की गेल्या काही दिवसामध्ये नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे पैसे हे राज्य सरकारने पात्र लाभार्थ्यांच्या महिलांच्या खात्यामध्ये हे ट्रान्सफर केलेले आहेत. परंतु बऱ्याच पात्र महिला ह्या लाभार्थी असून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचा 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही. आणि यावरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी अनेक ठिकाणी रास्ता रोको देखील केलेला आहे आणि अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर आंदोलन सुद्धा केलेलं आहे. म्हणजेच अनेक लाडक्या बहिणी हे आक्रमक सुद्धा झालेल्या आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही ते बघू शकता. आता एका आमदारांनी डायरेक्ट महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना फोन लावलेला आहे आणि फोन लावून महिलांचे प्रश्न म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो हप्ता नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचा अनेक महिलांच्या खात्यामध्ये हा आला नाही. महिला पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता आला नाही व तसेच अनेक जणांची केवायसी ही चुकलेली आहे. त्यांना पुन्हा एक संधी मिळावी यासाठी थेट अदिती तटकरे मॅडम यांना कॉल केलेला आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितलीच असेल. त्यावर अदितीताई तटकरे यांनी रिप्लाय म्हणून आपले सीएम म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे बाहेर देशात गेलेले आहेत आणि ते येईपर्यंत आपल्याला काहीही करता येणार नाही. ते आल्याच्या नंतर आपण लगेच मोठा निर्णय घेऊ, असं आपल्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, आता काळजी करायची गरज नाही. एक तर पुन्हा केवायसी करण्याला मुदतवाढ मिळणार किंवा केवायसी ही पहिल्यापासून होणार आणि नोव्हेंबर व डिसेंबरचा महिना हा सर्व पात्र महिलांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हा लवकरच 1 ते 2 दिवसामध्ये हे ट्रान्सफर केले जाणार आणि याच्यासाठी GR सुद्धा प्रकाशित झालेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता काळजी करू नका. तुमच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होतील. लाडक्या बहिणींनो, असेच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.